गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाविषयीच्या कथा भक्त परंपरेत अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याची पारंपरिक कथा पुढील प्रमाणे. माघ वद्य सप्तमी शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराष्ट्रातील शेगाव येथे एक तेजस्वी तरुण योगी प्रथम लोकांच्या नजरेस पडले. असे सांगितले जाते की ते एका ठिकाणी उष्ट्या पत्रावळीवरील अन्नकण गोळा करून खात होते. त्यांचे वर्तन सामान्य माणसापेक्षा वेगळे वाटत होते, परंतु त्यांच्या मुखावर विलक्षण तेज आणि समाधिभाव दिसत होता. त्यावेळी गावकऱ्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यापैकी बंकटलाल अग्रवाल आणि त्यांच्या मित्राने त्या तरुणाला प्रथम पाहिले. त्यांनी त्यांना अन्न व पाणी दिले. त्या तरुण योगीच्या वागण्यातून आणि बोलण्यातून असामान्य आध्यात्मिक सामर्थ्य जाणवत होते. हळूहळू गावकऱ्यांना त्यांच्या दिव्यत्वाची जाणीव झाली आणि पुढे ते संत जगभर प्रसिद्ध झाले आणि लोक त्यांना श्री गजानन महाराज म्हणून ओळखू लागले. त्यांच्या जन्मस्थळाविषयी किंवा पूर्व आयुष्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे भक्त परंपरेत त्यांचा प्रकट दिनच विशेष महत्त्वाचा मानला जातो. आजही माघ वद्य सप्तमी हा दिवस श्री गजानन महाराज संस्थान येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गण गण गणात बोलते श्री गजानन महाराज की जय.